भारत आणि रशिया यांचे संरक्षण क्षेत्रातील नाते हे दशकानुदशकांच्या बांधिलकीने मजबूत झाले आहे. सोव्हिएट काळापासून सुरू झालेली ही सहकार्याची परंपरा आज नवी दिशा आणि नवे तंत्रज्ञान घेऊन पुढे जात आहे. अलीकडेच जाहीर झालेल्या संयुक्त निवेदनात दोन्ही देशांनी पुन्हा एकदा या भागीदारीवर शिक्कामोर्तब केले. त्यातली सर्वाधिक आशादायक गोष्ट म्हणजे मेक इन इंडिया उपक्रमाला रशियाकडून स्पष्ट पाठिंबा. ब्रह्मोस एरोस्पेसचे माजी सीईओ आणि एमडी सुधीर कुमार मिश्रा यांनी या विषयावर केलेली टिप्पणी अत्यंत महत्त्वाची आहे. त्यांच्या मते रशिया आता समजून घेत आहे की भारताच्या संरक्षण पुरवठा साखळीचा अविभाज्य भाग राहायचे असेल तर तंत्रज्ञान हस्तांतरण, संयुक्त उत्पादन आणि उद्योगांना सहकार्य करणे अत्यावश्यक आहे. आधी रशियाकडून तयार शस्त्रसामग्री भारतात आयात केली जात असे, पण आज परिस्थिती बदलली आहे. भारत आता फक्त ग्राहक नाही तर संशोधन, डिझाईन आणि उत्पादन यातही भागीदार आहे. ब्रह्मोस प्रकल्प या सहकार्याचे सर्वात उज्ज्वल उदाहरण. भारत आणि रशियाने एकत्र विकसित केलेली ही सुपरसॉनिक मिसाईल आज तिसऱ्या देशांना निर्यात केली जात आहे. हे फक्त अभिमानाचं नव्हे तर आर्थिक आणि सामरिक दोन्ही आघाड्यांवर भारताच्या सामर्थ्याचं प्रतीक आहे. या मॉडेलला इतर शस्त्र प्रणालींवर लागू करण्याची तयारी रशियाने दाखवली आहे. ही मोठी प्रगती आहे. याचा अर्थ भारतातील कारखाने, भारतीय तज्ज्ञ आणि भारतीय सैनिकांना भविष्यात आणखी अत्याधुनिक उपकरणे मेड इन इंडिया म्हणून मिळू शकतात. वाढत्या जागतिक अस्थिरतेच्या पार्श्वभूमीवर भारतासाठी आत्मनिर्भर संरक्षण क्षेत्र ही केवळ योजना नाही तर राष्ट्रीय सुरक्षा टिकवण्याची गरज आहे. अशावेळी रशिया आपल्या दीर्घकालीन मैत्रीच्या धाग्याला आधुनिकतेचे वळण देत आहे. दोन्ही देशांनी सुटे भाग, दुरुस्ती, देखभाल आणि रिसर्च अँड डेव्हलपमेंटच्या क्षेत्रात सहकार्य विस्तारण्याचा निर्णय घेतला आहे. यामुळे बाह्य अवलंबित्व कमी होईल आणि युद्धसज्जता अधिक मजबूत होईल. या भागीदारीचा सर्वात मोठा फायदा भारतीय उद्योग, तरुण अभियंते आणि संशोधकांना होणार आहे. संरक्षण क्षेत्रातील रोजगार वाढतील, स्टार्टअपसाठी नवी दारे उघडतील आणि भारत एक निर्यातदार राष्ट्र म्हणून जागतिक नकाशावर स्वतःची ओळख अधिक मजबूत करेल. भारत-रशिया संरक्षण संबंधांचे हे नवे पर्व केवळ शस्त्रांच्या व्यवहारांबद्दल नाही तर सामरिक विश्वास, तंत्रज्ञानातील समानता आणि भविष्यातील आव्हानांवर एकत्र मात करण्याच्या सामर्थ्याबद्दल आहे. ब्रह्मोसने जे सुरू केले ते आता आणखी व्यापक होत आहे आणि याचा सर्वात मोठा लाभ भारताच्या सुरक्षेला आणि भारतीय जनता दलाला होणार आहे.